नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्टच्या चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असे नवीन 10 एक मेडिकल कॉलेज येणार आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज येणार आहे, परत त्यामध्ये वेटरनरी कॉलेजचे नवीन वाढ झालेली आहे। आपण ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे। महाराष्ट्राच्या कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये हे कॉलेजेस ऍड झालेले आहे आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया व्हिडिओसाठी। तर सर्वात प्रथम इथं आल्याच्या नंतर आपण बघू शकतो की आपल्या प्रिव्हियस इयरचं 2025 मध्ये कॉलेजचे किती सीट होते गव्हर्नमेंट कॉलेजचे आणि प्रायव्हेट कॉलेजचे आपण ते सविस्तर बघणार आहे। जर आपण एमबीबीएस कडे जर आलो तर एमबीबीएस कॉलेजचे गव्हर्नमेंटचे जे कॉलेज होते 42 कॉलेजेस होते आणि प्रायव्हेट कॉलेजेस 25 होते, बरोबर। आता प्रायव्हेटला आपण सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो। तर आता आपण सेकंड नंबर कडे बीएमएस कडे जाणार आहे। बीएमएस चे जे काही 22 कॉलेजेस होते गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेट कॉलेज 126 होते, बरोबर। त्यानंतर आता आपण वेटरनरी कडे जाणार आहे। तुम्हाला माहित असेल वेटरनरीचे फक्त 6 कॉलेज होते गव्हर्नमेंटचे आणि प्रायव्हेटचं एक पण कॉलेज नव्हतं इथं या ठिकाणी, बरोबर। तर आता या जे काही आपण व्हिडिओ तयार केलेला आहे याच्यामध्ये सविस्तर आपण बघणार आहे की कोणते कोणते कॉलेजेस ऍड होणार आहे। ओके, तर प्रायव्हेट कॉलेज एक पण नव्हते, पण आता महाराष्ट्र शासनाने नवीन जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहे त्याला मान्यता दिलेली आहे। ते कोणते कॉलेज आहे ते आपण सविस्तर बघणार आहे। तर चला तर पुढच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहे। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही आता एक नंबरचं जे कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं एमबीबीएस साठी, बरं का, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर मध्ये नवीन कॉलेज मेडिकलचं बघा अशा टाइप मधून एक फोटो आपल्या समोर आलेला आहे कॉलेजचा। या टाइप मधून कॉलेजची बिल्डिंग दिसणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर मध्ये एक पण मेडिकल कॉलेज नव्हतं गव्हर्नमेंटचं, पण आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे। आता लवकरच 2026 मध्ये आपल्याला ते कॅपराऊंड मध्ये पाहायला दिसणार। त्यानंतर सेकंड नंबरचं जे कॉलेज आहे आपण ते बघणार आहे। त्याच्यामध्ये जे काही बुलढाण्याचं कॉलेज आहे बघा गव्हर्नमेंटचं जे काही कॉलेज आहे बुलढाण्याचं मेडिकल कॉलेज ते सुद्धा या ठिकाणी ऍड होणार आहे आणि त्या कॉलेजचे फोटो वगैरे कुठंच झालेले नाही ऍड वगैरे कुठं, पण ते सुद्धा आपल्याला कॅपराऊंड मध्ये बघायला दिसणार 2026 मध्ये। ओके, हे दोन कॉलेज गव्हर्नमेंटचे कळाले तुम्हाला। आता आपण दोन प्रायव्हेट कॉलेजेस आलेले गव्हर्नमेंटचे, आता ते बघणार आपण सेमी गव्हर्नमेंटचे। ओके, दोन ते या ठिकाणी ऍड झालेले आपण बघू शकता सविस्तर बघा या ठिकाणी। हा बघा न्यू एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज प्रायव्हेटच आहे पण त्याला सेमी गव्हर्नमेंट असंही म्हणतो आपण। तर आयडियल जे काही कॉलेज आहे आयडियल कॉलेज मेडिकल कॉलेज पालघरचं कॉलेज असणार आहे मेडिकल कॉलेज, हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॅपराऊंड मध्ये 2026 मध्ये आपल्याला बघायला दिसणार आहे। या कॉलेजचा पण सविस्तर जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल त्याचा कट ऑफ किती असणार काही नाही तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरात लवकर त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवून घेऊन आणू। आणि तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर सीएसएमएस साठी जर बघितलं आपण सीएसएमएस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर, आता आपल्या संभाजीनगर मध्ये सुद्धा सीएसएमएस मेडिकल कॉलेज आपल्याला बघायला दिसणार आहे आणि कॅपराऊंड मध्ये ते ऍड होणार आहे यावर्षी, बरोबर। या टाइप मध्ये जर तुम्ही याच्या वेबसाईट वरती जर गेला सीएसएमएस मेडिकल कॉलेजच्या तर डायरेक्ट तुम्हाला त्याची जी काही वेबसाईट आहे ती पूर्णपणे दिसेल तुम्हाला। त्याची पूर्णतः जी काही वेबसाईट आहे ती तयार आहे, तर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता गुगल वरती आणि सीएसएमएस मेडिकल कॉलेज म्हणून डायरेक्ट सर्च करू शकता। पूर्ण जी काही वेबसाईट आहे तुम्हाला शो होऊन जाईल, बरोबर। आता नेक्स्ट याच्याकडे जाऊ आपण सेकंड मुद्द्याकडे येऊया। आता जे काही न्यू बीएमएस गव्हर्नमेंट कॉलेजेस, आता तुम्हाला माहित असेल की बीएमएस चे 22 कॉलेज होते गव्हर्नमेंट, पण आता महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये 2 नवीन कॉलेजेस ऍड केले गव्हर्नमेंटचे, ते आता सविस्तर बघणार आहे आपण। त्याच्यामध्ये सर्वप्रथम येतं आपलं गव्हर्नमेंटचं कोल्हापूरचं कॉलेज आहे। कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज आलेलं आहे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचं, ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे। आणि त्यानंतर सेकंड नंबरचं आहे आपलं गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बुलढाणामध्ये एक गव्हर्नमेंटचं कॉलेज येणार आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येणार आहे, बरोबर। आता एमबीबीएस साठी तर आलं, पण आयुर्वेदासाठी सुद्धा तुम्हाला बुलढाणामध्ये बघायला दिसणार आहे। कोल्हापूरमध्ये पण काय आलं तुम्हाला, कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज येणार आहे। तर हे जे काही गव्हर्नमेंटचे 22 कॉलेज होते बीएमएस चे पहिले, आता त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। त्यामध्ये आता डायरेक्ट तुम्हाला 24 कॉलेज बघायला दिसणार आहे कॅपराऊंड जे काही आता 2026 अकॅडमिक इयर आहे त्यामध्ये। तर आता आपण सेकंड मुद्द्याकडे वळणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रायव्हेट वेटरनरी कॉलेजेस विल बी हेल्ड इन दिस 4 प्लेसेस इन स्टेट अप्रूव्ह बाय सेंट्रल गव्हर्नमेंट। महाराष्ट्र शासनाने जी काही
नवीन 4 पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरी, 4 वेटरनरी कॉलेजेस आहे त्याला मान्यता मिळाली आहे. आणि ते कॉलेज कोणते कोणते असणार आपण सविस्तर बघणार आहे आता. बघा, राज्यात या 4 ठिकाणी होणार खासगी पशुवैद्य महाविद्यालय केंद्र शासनाची मान्यता आली. बरोबर. आता कोणते कोणते ते बघणार आहे आपण. बघा, केंद्र शासनाने पशुवैद्यनासाठी विकासासाठी देशात प्रथम खासगी तत्वावर तातासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड अॅनिमल सायन्स या महाविद्यालयासाठी परवानगी दिली आहे. तर आपण ते बघणार आता. आता तातासाहेब कोरेचे तुम्हाला माहित असेल बीडीएस डेंटल कॉलेजेस आहे. बरोबर. ते कोल्हापूरमध्ये आहे लोकेटेड. बरोबर. तर कोल्हापूरमध्ये आहे. तर अगदी त्याचबरोबर आपल्याला जे काही जे काही कॉलेजेस आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल कोल्हापूरमध्ये. पहिले जे काही कॉलेजेस आहे कोल्हापूरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. बरोबर. आता त्याचबरोबर आपण बघणार आहे की सेकंड नंबरचं कॉलेज कुठं बघायला मिळेल आपल्याला. कारण की आपण बघितलं 1 नंबरचं जे काही वेटरनरी कॉलेजेस होते त्यांनी असे 4 कॉलेजेस प्रायव्हेट साठी आणणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर पहिले आपण जे काही ते बघितलं कोल्हापूरमध्ये. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहे की हे बघा, आता इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की महात्मा गांधी मिशन ट्रस्ट एमजीएम छत्रपती संभाजीनगर हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. त्यामध्ये सुद्धा आता आपल्याला बीवीसीचं कॉलेज बघायला मिळणार आहे. ओके. आता यशोदीप सामाजिक विकास संस्था सरळगाव मुरबाड ठाणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला यशोदीपचं जे काही बीएससीचं कॉलेज आहे वेटरनरीचं, बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट परिक्रपा काष्टी अहिल्यानगर. आता अहिल्यानगर मध्ये सुद्धा आपल्याला बीएससीचं जे काही कॉलेज आहे ते बघायला मिळणार आहे प्रायव्हेट कॉलेज. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे कॉलेजेस आहे बीएससीचे 4 कॉलेज प्रायव्हेट ते सुद्धा यावर्षी आपल्याला बघायला मिळणार आहे कॅपराऊंड मध्ये आपल्याला. तर तुम्हाला याचा कट ऑफ किती असणार सविस्तर जर फी स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करून आणू लवकरात लवकर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या पेड काउन्सिलिंग साठी तर आपले प्रवेश सुरू आहे. बरेचसे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी एनरोलमेंट केलेली आहे. त्यांच्यासाठी आपण पेड काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये त्यांना ऍड केलेले आहे. जे काही कॉलेजेसचे कट ऑफ आहे फी स्ट्रक्चर आहे आपण ते विद्यार्थ्यांना पोहोचत आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर जर जॉईन व्हायचं असेल तर जॉईन व्हा. आपली व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिली आहे ग्रुपमध्ये, लवकर लवकर जाऊन जॉईन व्हा. आणि भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.